एफवीएस गर्ल्स महाविद्यालय में शैक्षणिक, सांस्कृतिक तथा क्रीड़ा महोत्सव का आयोजन किया गया। इस मौके पर उद्घाटक विधायक अभिजीत वंजारी ने छात्राओं को संबोधित करते हुए कहा कि महापुरुषों का आदर्श सामने रखकर हताश न होते हुए अपना ध्येय निश्चित करें। फीमेल एजुकेशन सोसाइटी चंद्रपुर द्वारा संचालित एफवीएस गर्ल्स महाविद्यालय का शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीड़ा महोत्सव कार्यक्रम के अध्यक्ष तथा फीमेल एजुकेशन सोसाइटी के अध्यक्ष एडवोकेट विजय मोगरे, उद्घाटक अभिजीत वंजारी, विधान परिषद सदस्य पदवीधर मतदार संघ नागपुर विभाग, वहीं प्रमुख अतिथि के रूप में संस्था के सचिव एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, कोषाध्यक्ष देवानंद खोब्रागडे, संस्था की सदस्य शांताताई पोटदुखे, महाविद्यालय विकास समिति सदस्य डॉक्टर विश्वास जाड़े, प्राध्यापक डॉक्टर संजय बेले, पूर्व नगर सेविका सुनता लोडिया, बंडू धोत्रे, प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजेश चिमनकर, मुख्याध्यापक गीता महेशकर, पर्यवेक्षक मिलिंद जिजिलवार, शैक्षणिक, सांस्कृतिक तथा क्रीड़ा प्रतिनिधि गायत्री थीपे, गीतांजलि मूलेवार, खुशी शर्मा इनकी प्रमुख रूप से मंच पर उपस्थिति थी। इस मौके पर कार्यक्रम के अध्यक्ष एडवोकेट विजय मोगरे ने छात्राओं को संबोधित करते हुए कहा कि महाविद्यालय जीत न छोड़े तथा लगातार आगे बढ़ते रहें। तो वही सुनते उन्होंने क्या कहा। कुठलं काम करून का होईना शिकायला यायचं त्याला फार महत्त्व आहे आणि त्यामुळे एवढंच नाही, शिकतात असं नाही तर प्रावीण्य मिळतात। आता आपण बघितलं की या ठिकाणी मुलींनी कशा परिस्थितीत होते तिथे मुली या ठिकाणी आहे की सगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये ती प्राईज मिळवते, गुण मिळवते आणि विद्यापीठाचं प्रतिनिधित्व आमच्या विद्यापीठात काम करते। जी मुलगी आता वयात झाली, तिच्या आई बाबा आले असतात, या निमित्ताने त्या ठिकाणी दुःख व्यक्त करतो, शोक व्यक्त करतो, अशा मुली आणि याशिवाय मैदान क्षेत्रात नव्हे तर मेरिटेज आलेल्या मुली या संस्थेच्या येतात आणि म्हणून तुम्हाला जास्त महत्त्व आहे, या विद्यार्थिनीला जास्त महत्त्व आहे की ज्या खूप शिकलेल्या आहेत, आर्थिक परिस्थिती खूप आहे, वडील डॉक्टर, वकील, इंजिनियर, IPS, IAS ऑफिसर आहेत, त्यांच्या मुली तर मिळवतील, पण ज्यांचे वडील पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकतात, बूट पॉलिश करतात, ट्रॉली चालवतात, त्यांच्यापैकी ह्या मुली शिकतात। जेव्हा आम्ही विचारतो की यांना तुम्ही तुमच्या बाबा काय करतात, 12वीत आलेल्या मुलीला विचारायचं तर माझी आई इथनं तुकुमला भांडे घासायला जाते, बाबा नाही, बाबा आहे पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाकतात, अशा ह्या मुली आहेत। आणि ह्या मुलींची संख्या आमच्या शाळेमध्ये नीट आहे, आज कॉलेजमध्ये नीट आहे, फक्त हायस्कूलला मराठी माध्यमामुळे त्याचा परिणाम झालेला आहे, ही कबुली देतोय। ही करत असताना साथ ही इस मौके पर कार्यक्रम के उद्घाटक अभिजीत वंजारी ने भी उपस्थितों को संबोधित किया एवं अन्य मान्यवरों ने भी उपस्थितों को संबोधित किया। जुन्या काळातल्या सर्व लोकांनी या शिक्षण संस्था याकरता स्थापन केल्या की आपल्या भागातल्या, आपल्या ग्रामीण भागातल्या, आपल्या सर्व एरियातल्या या गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं, ते शिक्षित झाले पाहिजे, समाज पुढे गेला पाहिजे, देश पुढे गेला पाहिजे, या उद्देशाने या शिक्षण संस्था त्या काळामध्ये यांनी सर्वांनी स्थापन केल्या आणि त्याचा गाडा आजही या ठिकाणी समर्थपणे मोगरे साहेब, सातपुते साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे, याचा निश्चितपणाने मला आनंद आहे। या ठिकाणी या व्यासपीठावरनं प्राचार्य महोदयांनी आणि बेले साहेबांनी सुद्धा आणि पुरुषोत्तम सातपुते साहेबांनी चिंता व्यक्त केली की शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेले आहे, आता ती पद्धती राहिलेली नाही आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी आपण स्वीकारलेली आहे। आणि त्यांनी हा सुद्धा उल्लेख केला की 2009च्या तुलनेमध्ये जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग साहेब या देशाचे प्रधानमंत्री होते, त्या तुलनेमध्ये आज शिक्षणावर केलेला खर्च जो आहे आपल्या केंद्राच्या आपल्या बजेटमध्ये किंवा राज्याच्या बजेटमध्ये तो अत्यंत कमी आहे आणि जवळजवळ ते बजेट अर्ध झालेलं आहे। यासाठी 2014 मध्ये नरेंद्र मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री झाले। मला या गोष्टीची जाणीव आहे की राजकीय व्यासपीठ आहे याची पूर्णपणे जाणीव आहे, पण ती ॲक्च्युअल जी माहिती आहे ती सुद्धा आपल्या सर्व शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना कळली पाहिजे, म्हणून ते या ठिकाणी सांगतो की 2014च्या पर्यंत आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आणि वेगवेगळ्या पद्धतीचं रिसर्च झालं पाहिजे। या उद्देशाने 1956च्या आधीपासून युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन नावाची संस्था, केंद्राची संस्था ती कार्यरत होती आणि अलीकडे 2014 पासून नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार या देशामध्ये आल्यापासून युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचं जे बजेट होतं ते शून्य करण्यात आलेलं, शून्य।
या देशामध्ये जितके काही विद्यापीठं असतात, मग ते केंद्रीय विद्यापीठ असतील, ते स्टेट लेवलचे विद्यापीठ असतील, या देशातले जे काही अफिलिएटेड महाविद्यालय असतील, या सर्व महाविद्यालयाला त्या ठिकाणी त्यांचा विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी रिसर्च ॲक्टिव्हिटी झाल्या पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. या उद्देशाने युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं अनुदान या सर्व महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला मिळायचं. पण दुर्दैवाने हे म्हणावं असं लागते की 14 या 11 वर्षामध्ये या देशामध्ये UGCच्या माध्यमातून मिळणारं अनुदान हे पूर्णतः शून्य झालेलं आहे. कार्यक्रम का प्रास्ताविक महाविद्यालय के प्रभारी प्राचार्य डॉक्टर राजेश चिमनकर ने माना। वही महाविद्यालय के संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक बंसोड़ के मार्गदर्शन में विद्यापीठ गीत तथा स्वागत गीत प्रस्तुत किया गया। कार्यक्रम का संचालन प्राध्यापक डॉक्टर मेघमाला मिश्रा मई आभार अशोक बंसोड़ ने माना। कार्यक्रम में महाविद्यालय के प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तथा छात्राओं का बड़ी संख्या में समावेश था।